शेतकऱ्यांचा सातबारा शेतकऱ्यांचा सातबारा प्रदूषण करणाऱ्या कंपन्या बंद झाल्या पाहिजे. प्रदूषण करणाऱ्या सिमेंट कंपन्या बंद झाल्या पाहिजे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा. तर आपण एकूण 10 मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्या अशा आहेत, सध्या जे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा प्रशासन यांच्या गलथन कारभारामुळे शेतकऱ्यांच्या सहित सर्व घटकांचं जीवन अस्तव्यस्त झालं आहे. या सर्व विषयाचा अभ्यास करून शेतकऱ्यांचे व सर्व समाज घटकातील लोकांचं जीवन किमान कमीत कमी त्रासदायक कसं होईल याचा आपण अभ्यास करून सखोल 10 मागण्या मांडल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा. कारण झालं काय, आत्तापर्यंत मागील 8 ते 10 वर्षात राज्य सरकारने 3 वेळा कर्जमाफी केली, पण अजूनही एकाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही. म्हणजे कुठेतरी चुकते. आत्ताही फडणवीस साहेबांनी अतिशय अभ्यास करून कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला, परंतु जशी कर्जमाफीची पहिली यादी आली त्या यादीत आपलं नाव नाही म्हणून राज्यातील 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे कुठेतरी चुकते. सरकार प्रयत्न करते, पण सरकारला वास्तवाचं भान नाही किंवा अभ्यास नाही असं म्हणायला हरकत नाही. कर्जमाफी ज्यावेळेस केली त्यावेळेस मी पहिल्यांदा आवर्जून ऐकलं काय केलं सरकारने. मार्च 2019 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकलं आहे त्यांना 2 लाखापर्यंत माफी. हे सरकारने जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय घेतला आहे असा माझा ठाम आरोप आहे. कारण किमान पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी 80% शेतकरी हा पीक कर्ज नवं करत असतो. 20 ते 30% शेतकरी हा थकबाकीत असतो. त्याच्यामुळं ह्या कर्जमाफीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना अजिबात लाभ होणार नाही. म्हणून आपण हे म्हणतो की वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून द्या, तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आपण 15 दिवसापूर्वी सर्व विभागांना 10 मागण्या असल्यामुळं त्या एकाच विभागाकडे नाही आहे, सर्व विभागांना निवेदन दिलं. आपण वाट पाहिली कोणाचं काही उत्तर येते का, त्या दिशेने कोण बैठक लावते का, किंवा याचं गांभीर्य कोण लक्षात घेते का. अद्यापपर्यंत माझ्या मागल्या आणि ताक करण्या चांगल्या असंच सरकार व प्रशासन आमच्याशी वागलेलं आहे. मेलद्वारे वेगवेगळ्या विभागांनी मला तुमचं मागण्या वर पाठवल्या आहेत, आंदोलन स्थगित करावे अशी विनंती त्यांनी केली आहे. मी त्यांना कालच 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर 10 दिवसाच्या आत शासनाने न्यायप्रिय व शेतकऱ्यांच्या व समाजाच्या हक्काच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, ते जर हवेतच राहिलं तर पुढील दिशा 10 दिवसानंतर आम्ही सर्व शेतकरी, सर्व संघटना व गाव मिळून पुढील निर्णय घेऊ.